ज्या इंग्रजाच्या काळामध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं, त्यांच्या रेल्वे फोडल्या, पोस्ट ऑफिस जळले, नंतर पाहायला गेलं तर टेलिफोनच्या तारा तोडल्या, तर ते त्यांचा राजकीय प्रवास मुख्यमंत्री पदापर्यंत कसा होता? अर्थात आपण माजी मुख्यमंत्रीपदी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्याविषयी बोलतात. नमस्कार, मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे. तर वसंतदादा यांचा राजकीय प्रवास कसा होता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनल लाईक करा, कारण काय की एका लाईकमुळे तुमचं पुढचा व्हिडिओ बनण्यासाठी आम्हाला एक प्रेरणा भेटते. तर तसं पाहायला गेलं तर वसंतदादाचा जन्म सांगली जिल्ह्यातील पद्माळा या गावी झाला. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. त्यांचं शिक्षण पाहायला गेलं तर जेमतेम 7वी पर्यंत झालं आणि त्यांच्या वडिलांचे नाव बंडोबंत पाटील होते आणि आईंचे नाव पाहायला गेलं तर रुक्मिणीबाई होते. आणि तसं पाहायला गेलं तर त्यांनी सक्रिय 1940 मध्ये पूर्व काळामध्ये जे आंदोलन उग्र आंदोलन उभा केलं होतं, त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटील असतील, नंतर जेडी बापू लाड असतील, नंतर यशवंतराव चव्हाण हे त्यांचे सहकारी होते. त्यावेळेस त्यांनी इंग्रजांना इतकं सळो की पळो करून सोडले. 1940च्या काळामध्ये त्यांची पोस्ट ऑफिस जळले, नंतर त्यांचा संपर्क होऊ नये म्हणून टेलिफोनच्या तारा तोडल्या, नंतर त्यांच्यामध्ये एक दहशत पसरावी म्हणून एक अश्रुधुराचे धूर बॉम्ब फोडले. त्यामुळं त्यावेळेस त्यांना वसंतदादांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सहकार्यासोबत ते एकाच दिवसात बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बाहेर निघताना त्यावेळेस त्यांच्या एक खांद्याला एक गोळी लागली. त्यावेळेस त्यांनी जखमी सुद्धा त्यावेळेस झाले होते आणि त्यावेळेस बाहेर येताना बंदुका गोळ्या या जेलमधून त्यांनी लुटल्या सुद्धा. तर तसं पाहायला गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती एक अटक वॉरंट सुद्धा काढण्यात आलं आणि त्यांना पकडण्यासाठी 2000 बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलं. मग नंतर त्यांना पकडून आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यांनी जवळजवळ 13 वर्ष एक इंग्रजांच्या काळात त्यांनी शिक्षा भोगली. शिक्षा भोगल्यानंतर 1946 साली ते तुरुंगातून बाहेर आले. नंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी चालू केले. नंतर ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊ लागले. पहिलं बाहेरच्या देशातील ऊसाचं बियाणं वसंतदादा यांनी सांगली येथे आणले, कारण काय की शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढावं हे त्यांचा मूळ हेतू होता. नंतर 1947 साली आशिया खंडातील सर्वात सहकारी कारखाना मोठा ऊसाचा हा त्यांनी 90 एकरामध्ये वसंतदादा सहकारी कारखाना या नावाने त्यांनी तिथे उघडला. तर तसं पाहायला गेलं तर नंतर 1964 मध्ये आमदार म्हणून ते काँग्रेसच्या काळामध्ये ते निवडून गेले. नंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळेस काळामध्ये त्यांना पाटबंधारे खाते म्हणून हे खाते भेटलं. त्या कामामधून सुद्धा वेगवेगळ्या पाटबंधारे शेताची महाराष्ट्राची त्यांनी पाण्याची सिंचनाचा भाग आहे तो संपूर्ण केला. म्हैसाळ असेल, टेंबू असेल या योजना सुद्धा त्यांच्या काळामध्ये झाल्या. तर दुसरं पाहायला गेलं तर त्यांनी 1972 ते 1979 या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची सुद्धा पद भूषवलं. त्या काळामध्ये त्यांनी मुलींना मोफत शिक्षण असेल, नंतर बस सेवा फ्री असेल, म्हणजे लोक बाहेरचे शिक्षण घेत आहेत पण त्यांना जेवणाची सोय नाही असेल, त्यांना मोफत डब्याची बसने आणण्यासाठी सोय केली. तर दुसरं आज ही ती सोय फ्रीमध्ये आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील असेल, नंतर बाहेरच्या लोकांच्या बाहेर जाण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागत होतं. तर उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर न जाण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याजवळच वसंतदादा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हे उभारलं. नंतर कारखान्यापासून चांगले ऊसाच्या उत्पादनापासून अनेक उप उत्पादन कसे बनवता येतील याचा विचार करून त्यांनी डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर याची संस्था सुद्धा स्थापन केली. नंतर याची मेन संस्था पुण्यामध्ये सुद्धा आहे. तर मित्रांनो, असा त्यांचा प्रवास होता. त्यांनी शैक्षणिक असेल, नंतर सहकार क्षेत्रामध्ये भरघोस असं त्यांनी काम केलेलं आहे. सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळावं म्हणून अनेक त्यांनी गावामध्ये पतसंस्था सुद्धा खोलल्या. तर या शेतकऱ्यासाठी त्यांची कायम तळमळ होती. तर मित्रांनो, त्यांचा काही वृद्धकाळाने मृत्यू झाला. तर त्यांच्या पश्चात पाहायला गेलं तर प्रकाश बाबू पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केलेलं आहे. नंतर त्यांना 2 पत्नी होत्या. पहिली पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी शालीनताई पाटील यांच्याशी विवाह केला. तर त्यांना नंतर कुठले अपत्य झाले नाहीत, पण पहिल्या पत्नीचे प्रकाश बाबू हे अपत्य होते. दुसरं एक अपत्य होते पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहित नाही. तर दुसरं सांगायला गेलं तर प्रकाश बाबू आणि त्यांचे नातू प्रतीक पाटील हे सुद्धा 2 वेळा सांगलीतून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. आता सध्या विशाल पाटील खासदार म्हणून काम पाहत आहेत. तर मित्रांनो, अशा धगधगत्या वसंतदादा पाटीलचा तुमचा जीवन प्रवास कसा होता
तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि